काल जे घडलं ते अपघातानं घडलं। यापुढे आम्ही तसं काहीच घडू देणार नाही, कारण तशी वेळ पुन्हा येणार नाही। असं रागवू नये, माणसांकडूनच शब्द घसरतात। काय संभाजीराजे, काल तुम्ही आला होता तेव्हा तुमच्याकडूनही शब्द घसरले होते, आठवतंय ना? ते शब्द घसरले नव्हते, आम्हाला तेच म्हणायचं होतं। तेव्हा दादासाहेबांनी सावरलं होतं। बरं झालं, आम्हाला वाटले काही खरं नाही। तुमची मेहरबानी। शहाजीराजे आशीर्वाद म्हणा किंवा पुण्यही म्हणा। हो, तुम्ही वजीर आझमकडे आमच्यासाठी जी विनंती केली त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या। होय, आम्ही जाणून बुजूनच मेहरबानी म्हणालो, कारण वजीर आझमच्या पायावर तुम्ही ज्या ज्या विनवण्या सांडल्यात त्याचमुळे आमचं शिक्कामोर्तब शाबूत राहिलं। आपके ससुर जी, उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा। ज्याच्या विनवण्या? आम्हाला काही दाखवायचं नव्हतं त्यात। आम्ही आमच्या माणसांसाठी आम्ही केलं, आमच्या दत्ताजींसाठी, आचुलींसाठी, सगळ्यांसाठी आम्ही तेच केलं असतं। त्यांना पसंत नसतं तरी आम्ही ते केलंच असतं। पण आम्ही तशी अर्जी तुमच्याकडे केली नव्हती। महसुलात सूट मिळणार नाही हे काय तुम्हाला ठाऊक नव्हतं, तरीही तुम्ही मुद्दाम केलं। शहाजीराजे, अहो तुम्ही सांगणं आणि आम्ही सांगणं यात फरक आहे की नाही? तुम्ही सांगितलं असतं तर झालं नसतं। आमच्यावर उपकार केलेत असं आम्हाला आयुष्यभर सांगावं म्हणून तुम्ही तसं मुद्दाम केलं। गलत विचार करताय राजे तुम्ही। आजवर आम्ही जे जे काही केलं ते सांगण्यासाठी केलं नाही, आयुष्यभर तेच करत आलोय आम्ही। तुमच्या दोघांचे आभास आहे। मालोजी राजे आणि विठोजी राजे यांना दरबारे खास मध्ये पहिल्यांदा आम्हीच नेलं होतं। हे दोन वजीर त्यावेळी मालोजी राजे आणि विठोजी राजे यांचा विरोध करत होते, पण त्यावेळच्या निजामशहासमोर आम्हीच त्यांची बाजू लावून धरली होती। आबासाहेबांच्या वेळचं कशाला काढताय? आम्हाला त्यातलं काही ठाऊक नाही। आणि समजा केलं तेव्हा केलं, याचा अर्थ आता सुद्धा करावा असा होत नाही। बघितलं, निघून गेले। याला अपमान म्हणत नाहीत का? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप।